हॅलो नमस्ते नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि इफ यू आर वंडरिंग मी ब्लॉगची सुरुवात इथून का करतोय, आम्ही जात आहोत वडोदराला. म्हणजे भरपूर सारे डेस्टिनेशन वडोदरा, द्वारका, सोमनाथच सगळं करायला जातो आम्ही. आता वाजले आहेत 12:54. आम्ही समृद्धी महामार्गावरून चाललो आहेत व्हाया सिन्नरहून पुढे, तसेच बाकी डेस्टिनेशन्स करणार आहेत आम्ही. आता आम्ही समृद्धीच्या या फूड कोर्टवर थांबलेलो आहोत. सँडविच वगैरे खाल्लं आणि आता मे बी कॉफी वगैरे पिईल. मी येताना गाडी चालवली समृद्धीवर ऑलमोस्ट 200 किलोमीटर्स वगैरे. आणि आता इथं सिन्नरला एक्झिट करू आणि तसंच पुढे जाऊ. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे गाडीतच केला, उपमा आणला होता आईनी. आणि आता वाजले आहेत 1. तर आता इथून आमचा एस्टिमेटेड अरायवल वडोदऱ्याचं जे आहे ते आहे 8 PM. तर आता बघू 8 वाजता पोहोचू का अजून उशिरा पोहोचू. जर लवकर झालं तर वेल अँड गुड, कारण की आमचा डिनर जो आहे तो इन्क्लुडेड आहे हॉटेलच्या पॅकेजमध्ये. जर डिनर जर भेटला आम्हाला हॉटेलचा तर वेल अँड गुड, नाही तर लेट इट बी. सो वी हॅव रिच्ड हॉटेल. आमचं हॉटेलचं नाव आहे कम्फर्ट इन आणि हे मेन वडोदरा आणि अहमदाबाद हायवेवरच आहे. आम्ही तसंच हॉटेल बुक केलं होतं की आम्हाला सोपं पडावं, सिटीत वगैरे जायची गरज पडू नये. सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि एस्टिमेटेड अरायवल आमचं 10:30 पावणे 11च होतं. तर आम्ही त्याच टायमिंगला ऑलमोस्ट पोहोचलो. जे आमचं डिनरचं बफेट होता तो क्लोज झाला होता, पण त्यांनी आम्हाला करून दिलं अरेंज. सो आम्ही जेवण केलं, आईस्क्रीम खाल्लं आणि आता वर आलोय. आणि उद्या सकाळी आम्ही लवकर उठून फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून तिथून जाणार आहे, कारण की आमचा ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, उद्या आपण सकाळी भेटू. आता मी चाललोय झोपायला, कारण की बिलकुल झोप झाली नाही गाडीमध्ये माझी. सो या, बाय बाय. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी पूर्ण रेडी झाले, बाबा पण रेडी झाले, आई पण रेडी झाली आहे. आता आम्ही खाली चाललोय ब्रेकफास्ट करायसाठी. वाजले आहेत 8 सकाळचे. आम्ही ब्रेकफास्ट करू, कारण की ब्रेकफास्ट ॲक्च्युली लवकर चालू होणार होता असं वाटलं आम्हाला, 7 वाजता वगैरे. ते बोलले की 8 वाजता चालू होईल. सो वी थॉट की ठीक आहे 8 तर 8 वाजता ब्रेकफास्ट करून जेवढं होईल तेवढं लवकर निघू. कारण की इथून 1 तासाच्या अंतरावर आहे जे कुबेर भंडारी टेम्पल आहे ते. तर 1 तास इथून जायला लागेल. 9, 10, 11 जरी आम्ही फ्री झालो तर आम्हाला पुढे सोमनाथला निघता येईल. डन विथ दर्शन. आता आम्ही चाललोय सोमनाथकडे. 12 वाजलेत. लेट्स सी किती वेळ पोहोचू. आता ऑन द वे आहेत टू सोमनाथ. आणि भरपूर वेळ झाला, 200-300 किलोमीटर आम्ही पुढे आलोत वडोदऱ्यावरून, म्हणजे कर्नाळी कुबेर भंडारी टेम्पलपासून. आणि मध्ये भरपूर जागी खूप हेवी पाऊस लागला. आणि आता इथं आम्ही हॉटेल वेस्टर्नला थांबलोय फॉर एकदम स्मॉल अँड क्विक ब्रेक. चहा किंवा कॉफी घेऊन आम्ही लगेच पुढे निघू. डन विथ द डिनर. हॉटेल वृंदावनला आम्ही केलं. इकडून आता सरळ इकडं
आम्ही सोमनाथकडे जाऊ. या लेट्स गो. 10 10:30 वाजले आहेत. जाऊन डायरेक्ट चेक इन करून झोपेल. तर आम्ही आत्ता आलोय रूममध्ये, चेक इन वगैरे केलं. रूम खूप छान आहे, तुम्ही जसं पाहू शकता. रूम छान आहे आणि हॉटेल पण खूप छान आहे. आणि येस, जेवण वगैरे पण छान होतं आमचं. आणि आत्ता आम्ही चेक इन केलं. 10-15 मिनटं मी आत्ता खाली चक्कर पण मारून आलो. आणि डायरेक्ट झोपू आम्ही, कारण की सकाळी मंदिर उघडतं 6 वाजता आणि आमचा प्लॅन आहे की 7 वाजता हॉटेलमधून निघायचं. आणि आमचं ब्रेकफास्ट इन्क्लुडेड नाही आहे हॉटेलमध्ये. सो या, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आज तर काही नव्हतं, मी कंबाईन केला पूर्ण ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. उद्या सोमनाथ आणि द्वारका. या, बाय बाय.